नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सरू काकीला एक ठसका लागलेला असतो आणि त्या काळजीपोटी आता कमळीने लिंगीला खूप काही बोललेलं असतं. त्यानंतर आता कमळी लिंगीला म्हणते की लिंगी खरंच सॉरी, माझ्याकडून चुकी झाली आहे. तुला मी जे पण बोलले ते असं बोलायला नाही पाहिजे होतं. त्यानंतर आता लिंगी म्हणते की अरे तू सरू काकूंच्या काळजीपोटीत मला एवढं बोलले आहेस, त्याबद्दल काही नाही, सॉरी बिरी काही म्हणायचं नाही. आणि त्यानंतर लिंगी म्हणते की यापुढं काही जरी झालं तरी तू माझ्याशी बोलणं बंद करायचं नाही असं सांगितलेलं असतं. मात्र आता राधिका इकडे आईला देते जे पण पाहिजे होतं ते आणून देते. त्यानंतर ते आणून दिल्यानंतर त्या ठिकाणी आई म्हणतात की मी ते घेईल, तू ते बाजूला ठेव, आणि म्हणते की आता कमळीला इथे माझ्याजवळ बोलून आण असं सांग की तिला मी बोलवलेलं आहे. त्यानंतर आता राधिका जाते आणि कमळीला बोलवते की कमळी तुला आईनं बोलवले आहे म्हणून. आता कमळी आईच्या खोलीमध्ये आलेली असते. त्यानंतर आता नैनिताराच्या मॅडमच्या रूममध्ये आता इकडे कमळी आलेली असते. कमळी आल्यानंतर नैनितारा त्याला म्हणतात की हे बघ कमळे, तुला जे पण वाटत असेल मागच्या दिवसात जे पण तुझ्या आणि ऋषीमध्ये झालेलं आहे ते सर्व काही नाही. तुला त्याच्यावर खरं आणि विश्वास बसून ठेवले असेल, कारण की मला माहीत आहे प्रत्येक मुलीचं स्वप्न असते की तिला एक चांगला मुलगा भेटावा, चांगला संपत्तीवाला घरदार भेटावा असं प्रत्येक मुलीला वाटत लागतं आणि त्यामध्ये वाईट काहीच नाही. आणि मला पण वाटतं की माझ्या ऋषीला चांगली मुलगी भेटावं आणि श्रीमंत मुलगी भेटावी असे मला वाटतं. मात्र तुझ्या थोडा जरी स्वाभिमान असेल तर तू माझ्या ऋषीला सोडून जा आणि या घरातून तू निघून जा असं बोलत असते. आणि म्हणते की तुला काय पाहिजे आहे मी सर्व तुला देऊन टाकल, फक्त तू माझ्या ऋषीला सोडायचं. जर तुला तुझ्या शिक्षणाचा खर्च करायचा असेल तो पण मी करेल, तुझ्या आईचा दवाखान्याचा जो पण खर्च करायचा असेल, तुझा राहण्याचा खर्च करायचा असेल ते सर्व मी तुला करायला तयार आहे. हे सर्व करून सुद्धा एक चांगला मुलगा मी तुझ्यासाठी शोधेल आणि त्याला श्रीमंत कसं बनवायचं हे पण मी करेल. मात्र तू काही पण करून माझ्या ऋषीला सोड. माझ्या ऋषीच्या ज्या पण आयुष्यात तू आलेली आहेस ते आयुष्यातून तू पूर्णपणे निघून जा असं नैनितारा मॅडम आता कमळीला बोलत असते. मात्र हे सर्व बोलत असताना कमळीला फारच वाईट वाटतं. आता आपण यांना काय रिस्पॉन्स करावा हा कमळीला कळेनासं झालेलं असतं. आणि त्यानंतर नैनितारा मॅडम म्हणतात की मी 2 दिवस आता गावासाठी बाहेर जाणार आहे आणि जेव्हा मी या 2 दिवसानंतर परत येईल तर तू मला या घरात माझ्या दिसली नाही पाहिजे. आणि मी तुला हे सर्व काही बोलले आहे हे तू ऋषीला कदापि सांगणार नाही. आणि जर तू सांगितलास तर आमच्यामध्ये पुन्हा मतभेद होत जातील. आणि तू पाहिलंच आहेस ना ऋषी आणि रोहितमध्ये कशा पद्धतीने भांडणं होत आहेत. या सर्वांना कारणीभूत तूच आहेस, कारण की तुला ऋषीची संपत्ती हडपवायची आहे आणि तू त्यासाठीच या आमच्या घरामध्ये आलेली आहेस. मात्र मी तुला सर्व संपत्ती देऊन टाकल आणि तू फक्त माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमची निघून जा. आता कमळीला वाटतं की नैनितारा मॅडम एवढा घाण विचार आपल्याबद्दल करतात, कारण की आपल्याला तर काही पाहिजे नाही, आपण तर फक्त ऋषी सरांच्या प्रेमात पडलो आहे, आपल्याला ऋषी सर पाहिजे आहेत, बाकी काही नाही असं कमळीला वाटतं. आणि जे पण मागले काही दिवस आपण ऋषी सरांसोबत घालवलेत ते कमळीला आता डोळ्यासमोर दिसायला लागतात. आणि आता आपण काय करावं, एकतर नैनितारा मॅडमने दिलेला शब्द पाळावा की ऋषी सरांना सर्व काही जाऊन सांगून द्यावं की तुमच्या आईने तुमच्याबद्दल माझ्या मनात असा गैरसमज निर्माण केलेला आहे. आता हे सर्व कमळीला कळेनासं झालेलं असतं. नंतर आता जिथे सरू काकी आणि लिंगीत बसलेले असतात त्या रूममध्ये आता कमळी येते आणि कमळी खूप निराश पावलीनं रूममध्ये आलेले असते. त्यानंतर आता लिंगीला डोळा लागलेला असतो आणि लिंगी पाहते तर काय तिथे समोर कमळी असते आणि कमळीला विचारते काय झालं कमळी, चल आता आपल्याला झोपायला जायचंय. मात्र कमळी रडक्या अवस्थेमध्ये असते. लिंगी म्हणते काय झालं कमळी, तू असं रडक्या अवस्थेमध्ये का आहेस. आता लिंगीला ते कळेनासं झालेलं असतं. मात्र इकडे आषाढी एकादशीची अन्नपूर्णा आजींच्या घरी आता खूप भक्तिभावाने सेवा केलेली जाते. त्यानंतर आजी आता विठुरायाला प्रार्थना करतात, हे विठुराया तू आता वारकऱ्यांच्या रूपामध्ये आमच्या घरी येणार आहेस असं ते बोलत असतात आणि आम्ही चांगल्या प्रकारे त्या वारकऱ्यांची सेवा करू असं आता तिथे ते अन्नपूर्णा आजी बोलत असतात. आणि त्यानंतर आता इकडे राजन आणि बाबा पण चांगले व्यवस्थित कपडे घालून वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आलेले असतात. त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी म्हणतात की खूपच सुंदर दिसतात तुम्ही दोघे पण. त्यानंतर आता इकडे रागिनी आणि अनिका वरून खाली येत असतात. त्यानंतर आता अन्नपूर्णा मॅडम त्यांना म्हणतात की हे बघा आज तुम्ही दोघेही कुठे बाहेर जायचं नाही, कारण की वारकरी येत आहेत, त्यांची आपल्याला सेवा करायची आहे. आणि त्यांना आता अनिकाला विचारते की का ग तुझी ग्लॅनी आजी कुठे गेली आहे, आता ती ते विचारत असते त्यांना. त्यानंतर आता इकडे लिंगीने सरूकाकीसाठी चहा बिस्किट नाश्त्यासाठी आणलेला असतो आणि त्या आता सरूकाकीला देते आणि म्हणते की सरूकाकी हे घे, तुम्हाला मी
चहा बिस्किट आणलेलं आहे. त्यानंतर सरू काकी म्हणते की तुम्ही तर मला माझ्या कमळीकडे नेणार होता आणि मला इथं कुठे या घरामध्ये आणून ठेवलेलं आहे असं बोलतात. त्यानंतर लिंगी म्हणते की ऋषी सरांचं घर आहे. मात्र सरू काकीला काही समजत नाही. त्यानंतर सरू काकी म्हणते की ती दुसरी एक मुलगी तुझ्यासोबत होती ती कुठं गेलेली आहे. त्यानंतर लिंगी म्हणते की ती देवळात गेलेली आहे प्रार्थना करण्यासाठी, कारण की कमळी जवळ आपल्याला जायचं आहे ना. आता ती थोड्याच वेळात इथे येणार आहे, कारण की बाहेर खूप जोराचा पाऊस आहे चालू आहे, त्यामुळे आपल्याला इथं थांबावं लागणार आहे. आपण उद्या दिवशी त्या ठिकाणी जाणार आहोत कमळीला भेटण्यासाठी असं लिंगी त्यांची समजूत काढते आणि त्यांना चहा बिस्किट देते. त्यानंतर आता चहा बिस्किट घेऊन ती काकू खायला लागत असते की म्हणते की तू घे असं पण लिंगीला. मात्र आता इकडे जी पण ग्लॅनी आजी आलेली असते ती ग्लॅनी आजी नैनितारांच्या घरी आलेली असते, कारण की नैनिताराच्या भेटण्याच्या नावाने ती कमळी काय करत आहे त्यांच्या घरी ह्याची चौकशी ग्लॅनी आजीला लागलेली असते, म्हणून ग्लॅनी आजी तिथे आलेली असते. मात्र वॉचमन तिला तिथेच अडवतो आणि म्हणतो की आता नैनितारा मॅडम 2 दिवस बाहेर गेलेले आहेत, ते काही 2 दिवस येणार नाहीत, त्यानंतर आल्यानंतर तुम्ही भेटा. मात्र आता ग्लॅनी आजीला कळलेलं असतं की मी इथं कमळीची चौकशी करण्यासाठी आले, मात्र ही तर दुसरीच इथे कुठेतरी गावाला फिरत बसलेले असं तिला वाटायला लागतं. त्यानंतर मात्र लिंगी आणि सरू काकीवरून बोलत असताना आता लिंगी म्हणते की सरू काकी म्हणतात मी तुझ्यासाठी चहा बनवून आणतो असं लिंगीला. मात्र लिंगी म्हणते की नाही तुम्ही कुठे जाऊ नका, इथेच थांबा. आणि त्यानंतर आता सरू काकी खिडकीतून पाहत असते तर खाली तिला ग्लॅनी आजी दिसते. ग्लॅनी आजी दिसताच ती म्हणते की माझ्या कमळीला कुठे घेऊन चाललेली आहे आणि ती बाईले खोटारडी आहे आणि ती बाई खूप घातक आहे असं आता सरूला वाटायला लागतं. आणि सरूला वाटतं की त्या बाईने आता कमळीला घेऊन गेलेलं आहे. आता सरूच्या हातातला चहा अचानक खाली पडतो आणि ती खूप घाबरलेली असते. आणि आता इकडे ग्लॅनी आजीच्या जे पण कारच्या मागे असते ती आता सरू काकी धावत सुटलेली असते. आणि आता हे सर्व प्रकार लिंगीला माहीत झालेला असतो की आता लिंगीला वाटतं की आता सरू काकी कुठेतरी पळून गेलेली आहे हे तिला समजलेलं असतं. आता सरू काकी थेट आता वारकऱ्यांची पालखी इकडे तर अन्नपूर्णा मॅडमच्या घरी येणार होती आणि त्या पालखीच्या तिथेच आता गाडी पण आलेली असते ग्लॅनी आजीची आणि ग्लॅनीच्या आजीच्या गाडीच्याच मागे आता सरू पण धावत सुटलेली असते. आता त्यानंतर तिथे पालखीमध्ये जी पण सरू आलेली असते धावत, त्या पालखीमधली एक बाई आता सरूच्या हातामध्ये तुळस देते आणि ती डोक्यावर ठेवायला सांगते. आता पूर्णपणे पालखीमध्ये सरू ही गरज झालेली असते. आता सरूला समजण्याचं झालेलं असतं की आपण आता कमळीच्या शोधात आलेलो होतो, मात्र आता आपल्याला इथं वारकऱ्यांनी आपल्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे. मात्र आता इकडे जे पण राजन आणि अन्नपूर्णा मॅडम वाट बघत असतात की आता पालखी कधी येणार आहेत. मात्र समोर काही वारकरी आलेले असतात. त्यानंतर अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की पालखी आली की आपण आता इथे त्यांच्या स्वागतासाठी सुरुवात करूया, तोपर्यंत आपण त्यांची वाट पाहूया असं ते बोलत असतात. त्यानंतर राजन म्हणतो की आई मी पालखीचं स्वागत करण्यासाठी समोर जातो. आता राजन तिथे पालखीच्या स्वागतासाठी समोर गेलेला असतो. मात्र त्याच पालखीमध्ये आता इकडे सरू पण असते. त्यानंतर आता इथे दिंडीमध्ये खूपच जल्लोषाने दिंडी आता अन्नपूर्णा मॅडमच्या घरी येत असते आणि विठ्ठल रुक्माईच्या गजरामध्ये सर्वजण आता इथे धुंद झालेले असतात. मात्र त्या दिंडीचे स्वागत करण्यासाठी राजन हा समोरच असतो. दिंडीमध्ये त्या ठिकाणी खूप साऱ्या बाया आणि वारकरी संप्रदायातील सर्व लोक असतात. त्यानंतर आता तिथे सरू पण असते. मात्र सरू आता कोणालाही ओळखू येत नाही, कारण की सर्वजण आता खूप बेभान गाण्याच्या तालावर, वारकरीच्या दिंडीच्या तालावर, ढोल ताशाच्या नगाड्यात खूपच दुंग झालेले असतात. मात्र हे सर्व करत असताना आता राजन आणि सरू एकत्रच या ठिकाणी दिसलेले असतात. मात्र ते दोघंही एकमेकांना आता दिसेनासे झालेले असतात. तेथे आता अन्नपूर्णा पण मॅडम असते. मात्र सर्वजण आता अन्नपूर्णा मॅडम जे पण वारकरी संप्रदायातले प्रमुख लोक आहेत त्यांचे आता तिथे पाटावर पाय धुण्यास सुरुवात करते. मात्र आता सर्वजण आता विठ्ठल रुक्माईच्या गजरामध्ये येथे आनंदित आणि दंग झालेले असतात. आता इकडे सरूची धावपळ शोधण्यासाठी आता कमळीला पण माहीत झालेलं असतं की आपली आई सरू पुन्हा आता कुठेतरी निघून गेलेली आहे. मात्र आता सरूला शोधत आता लिंगी आणि कमळी त्या अन्नपूर्णा मॅडमच्या घरी आलेले असतात आणि त्यांना बघतात की त्यानंतर आता तिथे राजन त्यांना बघतात आणि कमळीला म्हणतात की कमळी तुम्ही इथे कसं काय बरं झालं आलात, वारकऱ्याची दिंडी पण आज आपल्या घरी आलेली आहे आणि तुम्ही पण बरं झालं आलात असं बोलत असतात. त्यानंतर कमळी म्हणते की नाही आमचं थोडंसं काम होतं, आम्ही ते काम करून येतो. त्यानंतर राजन म्हणतो की हे बघा तुमचं काही काम नाही आणि तुम्ही इथं कोणाला शोधत आला आहेत असं राजन बोलतो. मात्र त्यात राजनला काहीही सांगत नाहीत आणि म्हणतात की आमचं महत्त्वाचं काम आहे, आम्हाला जावंच लागेल. त्यानंतर राजन म्हणतो की एका वारकरी संप्रदायापेक्षा जर तुम्हाला विठ्ठलाच्या भक्तीपेक्षा असं तुमचं कुठलं महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला इथं थांबच लागेल. आणि त्यांच्या हाताला धरून दोघांना पण आता घरामध्ये घेतो आणि घरामध्ये घेतल्यानंतर त्यांना म्हणतो की हे बघा आरती झाल्याशिवाय तुम्ही दोघींनी कुठून इथून हालायचं सुद्धा नाही असं त्यांनी आता राजन त्यांना बजावून सांगतो.
मात्र त्याच घरामध्ये आता सरू येत असताना जे पण दिंडीच्या तालावर घरामध्ये आतपर्यंत दिंडी आता आलेली असते. मात्र सरू जशी जशी घरामध्ये आतमध्ये येतील तर सरूला सर्व त्यांचा भूतकाळ आठवायला लागतो की कारण आपण याच घरामध्ये काही दिवस घातलेले आहेत आणि ते कुणासोबत असं तिला सर्व काही आता आठवायला लागतं. ही जणू विठ्ठलाची कृपाच असं आपल्याला म्हणावं लागेल कारण की सरूंना आता हळूहळू भूतकाळ आठवायला लागेल. आणि जेव्हा आता दोघी पण म्हणजे कमळी आणि सरू आणि राजन हे तिघं एकत्र कुटुंब आता एकाच घरामध्ये दिसलेलं आहे. मात्र ती तिघंही एकमेकांना ओळखत नाहीत असे झालेलं आहे. आता कमळीला पण राजांना घरामध्ये आरती झाल्याशिवाय जायला नाही सांगितलेलं आहे. आता सर्वजण तिघं एकमेकांना एकच आपलं कुटुंब आहे. राजन आता सरूला ओळखेल का आणि सरूला जर ओळखलं तर त्यांना समजेल का आपली मुलगी खरी ही कमळीच आहे. आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की आता विठ्ठलाचा चमत्कारच जणू म्हणावा लागेल असं आता तिघं एकच कुटुंब एकाच घरामध्ये आलेलं असतं. आणि आता सरू ही आपल्या नवरा म्हणजे राजनला ओळखेल का आणि राजन सरूला ओळखेल का आणि हे दोघंही आता कमळी आपलीच मुलगी आहे असं त्यांना कळेल का हे आपण सर्व भाग उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.